मित्रांनो, ते म्हणतात ना की एक वेळेस सुखामध्ये जो तुमच्या सोबत होता त्याला विसरा, पण जो संकटाच्या काळी तुमच्या सोबत होता किंवा तुमच्या पाठीशी ठाम उभा होता त्याला कधी विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. व्हिडिओकडे वळण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल की मी वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येऊ शकेल. मित्रांनो, आज मी बोलणार आहे छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल. मित्रांनो, हा विषय व्यक्तीविषयी नसून, म्हणजे कोणत्याही व्यक्तीशी निगडीत नसून, हा विषय एका प्रवृत्तीशी निगडीत आहे. हा विषय एका प्रासंगिकाशी, म्हणजेच एका कंडिशनशी निगडीत आहे. ज्यावेळेस जे लोक तुमच्या मागे ठामपणे उभे होते त्यांना तुम्ही योग्य तो सन्मान नक्कीच द्यायला हवा. का बरं मी गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळ यांचं नाव घेतोय हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेल. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की गेल्या 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण कसं झालं आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ज्या प्रकारचा धुमाकूळ माजवला ते बघा, किंवा 2019च्या नंतर महाराष्ट्राचं राजनीती ज्या प्रकारे अनस्टेबल झाले, किंवा महाराष्ट्राच्या राजनीतीमध्ये जसा जातीद्वेष वाढला आहे, की ज्या प्रकारचं लोकांच्या भावना एकमेकाबद्दल ज्या तीव्र बाहेर पडतात. याआधी महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी व्हायच्या नाही. फ्रीडम ऑफ स्पीच, संविधान, ह्या गोष्टीबद्दल खूप बोलल्या जातं. पण पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल, ज्या प्रकारे एकमेकावरती वैयक्तिक टीका करतात हे आपण गेल्या 5 वर्षामध्ये जास्त प्रमाणात बघितलं आहे. वैयक्तिक द्वेष हा महाराष्ट्राच्या राजनीतीमध्ये खूप कमी होता. पण गेल्या 5 वर्षामध्ये वैयक्तिक द्वेष म्हणजे याच्या आधी विचारांचा विरोध राहायचा, पण हा वैयक्तिक विरोध हा महाराष्ट्राच्या राजनीतीमध्ये आपण गेल्या 5 वर्षात बघितला. ते सचिन वाझेला कामाला लावून कोणत्या विरोधी पक्ष नेत्याला आतमध्ये टाकण्याचा ट्रॅप करण्यासाठी असो, किंवा अजून भरपूर साऱ्या गोष्टी असो, किंवा एका सरकारने केलेले कामं बंद पाडण्यासाठी प्रयत्न असो. पण 2022मध्ये सरकार बदललं आणि 2022मध्ये सरकार बदलल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं झालं. माझा विरोध हा मराठा आरक्षणाला नाहीच. मराठा आरक्षण हे भेटायलाच हवं. गरीब मराठ्यांची मुलं हे शिकायला हवे, त्यांना शिक्षणामध्ये सवलती असेल किंवा नोकऱ्यांमध्ये जसं बाकीच्यांना आरक्षण आहे तसं आम्हा मराठा समाजाच्या मुलांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी मराठा समाजाचा लढा हा काही नवा नाही. दशकं उलटून गेले, मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा हा सुरूच आहे. शरदराव पवार जे स्वतःला मोठे मराठे नेता समजून घेतात, द ग्रेट मराठा लीडर असं स्वतःला संबोधून, जे पत्रकार आहेत त्यांच्याकडून संबोधून घेतात, ते ग्रेट मराठा लीडर 4 वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, पण त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. 1995मध्ये मराठा समाजाचं कशा प्रकारे नुकसान, आरक्षणावरती नुकसान हे शरद पवारांनी केले हे सगळ्यांना माहिती आहे. शालिनीताई पाटील ह्या तुम्ही विसरू शकत नाही. शालिनीताई पाटील ह्या मराठा आरक्षणाच्या खंद्या समर्थक, पण मराठा समाजाच्या खंद्या समर्थक आहेत म्हणून त्यांचं तिकीट कापण्यापासून त्यांचं मंत्रिपद जाण्यापर्यंत आणि पुढच्या तिकीट न भेटतेपर्यंत शरद पवारांनी प्रवास साधलेला आहे. त्यामुळे 4 वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रामध्ये 2 वेळेस कृषी मंत्री, 1 वेळेस डिफेन्स मिनिस्टर यासारख्या मुख्य पदावर असून सुद्धा शरद पवारांनी कधी मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं नाही. पण जेव्हा ते सत्तेतून बाजूला होतात तेव्हा मराठा आरक्षणाची डिमांड ही मोठ्या प्रमाणावर बाहेर येते. आणि मोठ्या प्रमाणावर बाहेर आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे असतात. मोर्चे काढण्याला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. मोर्चा काढणं किंवा कोणत्या गोष्टीची मागणी ही तुमच्यासमोर ठेवणं हा संविधानिक अधिकार आहे. प्रत्येक जण आपल्या मागणीसाठी मोर्चे काढू शकतो आणि सरकारसमोर असेल किंवा इतरांसमोर असेल मागण्या करू शकतो. पण बोचा, भाड, याची खाऊ त्याची खाऊ अशा प्रकारच्या घाणेरड्या शिव्या ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि मोर्चामध्ये कधीच झाल्या नव्हत्या. अशा प्रकारच्या घाणेरडे शब्द हे महाराष्ट्राच्या राजनीतीमध्ये इंट्रोड्यूस करणारे मनोज जरांगे पाटील साहेब. तर मनोज जरांगे पाटील यांनी ज्या प्रकारच्या मागण्या सुरू केल्या, ज्या प्रकारचं अवाढावी, ज्या प्रकारचं खालच्या दर्जाचं भाषण सुरू केलं, ज्या प्रकारच्या खालच्या लेवलवर जाऊन ज्या प्रकारच्या शिवीगाळाच्या भाषा त्यांनी वापर सुरू केला. आजही तुम्ही बघू शकता की संतोष भैया देशमुख यांची जी हत्या करण्यात आली, या हत्याकारांना नक्कीच फाशी शिक्षा झाली पाहिजे. या हत्याकारांना पकडून फाशी शिक्षा झाली पाहिजे यांचं मत सगळ्यांचं आहे. हा कोणत्याही जातीविरुद्धचा लढा नाही, हा लढा आहे मानवतेचा. संतोष अण्णा देशमुख यांनी तिथल्या गुंडेगिरीला, तिथल्या माफियागिरीला काबू करण्यासाठी प्रयत्न केले आणि याच्यामध्ये त्यांचा जे त्यांच्याशी प्रसंग घडला तो घडला. पण याला जातीचं वळण देऊन एका जातीविरुद्ध दुसरी जात उभा करण्याचं काम ज्या प्रकारे आता हे नेते करत आहेत ते पाहून दुःख होतं
की त्या व्यक्तीने आपला जीव गमवला आहे कशासाठी, तर ह्या जिल्ह्यातलं, ह्या भागातलं माफिया राज कमी व्हावं, या जिल्ह्यामध्ये कंपन्याज ह्या फ्लरिश करावा आणि लोकांच्या हाताला रोजगार मिळावा आणि इथले जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना एक सेफ, म्हणजेच त्याला म्हणतात ना फिलिंग ऑफ सेफ्टी यावं. पण ती गोष्ट बाजूला राहून एका जातीला शिव्या देणं, घरात घुसून मारण्याच्या गोष्टी करणं, यांनी कोणताही समाज किंवा कोणत्याही गोष्टीचा हल निघत नसतो. यांनी फक्त दोन समाजामध्ये तेढ वाढत असतात. मी आज गोष्ट करतोय की छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर या दोन व्यक्तींना, त्याच्यामध्ये नितेश राणे पण एक सामील करा, पण त्यांचं नाव याच्यासाठी वगळलं की नितेश राणे हे ऑलरेडी कॅबिनेट मिनिस्टर झाले आहेत. मित्रांनो, गोष्ट तुम्हाला आठवत असेल की गेल्या 1.5 वर्षापासून मराठा आंदोलनासाठी, आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला 10% आरक्षण हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलं सुद्धा आहे. पण त्यानंतर सुद्धा ओबीसीतून आरक्षण घेण्याच्या नवीन मागण्या, म्हणजे ओबीसीतून आरक्षण, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी, अशा नवीन मागण्या घेऊन मनोज जरांगे पाटील नेहमी समोर येत राहतात. कारण की त्यांना मराठा आरक्षण हा मुद्दा कधी संपवायचाच नाही आहे. मराठा आरक्षणाखाली आता सध्या माहिती आहे तुम्हाला, आता परिस्थिती कशी असते. जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला माहिती असेल, आता माझं झालं नाही त्यामुळे मला माहिती नाही. मित्रांनो, घरी कसं असते, बायको तुम्ही घरी गेले आणि म्हटलं पाणी दे जरा, ती म्हणते घ्या ना उठून, तिथं असं ठेवलेलं आहे. आता मनोज जरांगे पाटलांचे पाय दाबण्यासाठी 2 लोक आहेत, पाणी हातात देण्यासाठी 2 लोक आहेत, मनोज भैया करण्यासाठी मनोज भाऊ काय दादा काय मनोज दादा आता कसं तर मनोज दादा म्हणतील तसं मनोज दादा करत मर्सडीज घुमण्यासाठी मिळतात, हजारो लोक उमटतात, फुलांचा वर्षाव. तर ते एक क्रेज, एक मनाला लागलं ना ते की आता ही लाईफ आहे यार, बस यही लाईफ आहे, बाकी कुछ नाही. आता जर हे आरक्षणाचा मोर्चा किंवा हे आंदोलन बंद पडले तर मग मनोज जरांगे पाटील परत तेच घरात गेले की वहिनी म्हणतील घ्यानाव पाणी हातानं घेता येत नाही का. ती गोष्ट आता परत व्हायला नको. यासाठी आरक्षणाचा मुद्दा प्रोलॉंग असो किंवा शेतकऱ्यांचा मुद्दा असेल किंवा मुस्लिम आरक्षणाचा असेल किंवा अजून कोणता असेल, त्याच्या प्रत्येकाच्यामध्ये घुसणं, जसं योगेंद्र यादव या त्यांना म्हणतात, ते प्रत्येक आंदोलनात घुसतात. तसेच आता मनोज जरांगे पाटील सुद्धा आंदोलन जीवी या कॅटेगरीमध्ये आपण त्यांना गिनू शकतो. तर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गेल्या 1-1.5 वर्षापासून जास्त तापला. आणि तुम्हाला माहिती असेल की अंतरवली सराटीमध्ये ज्या प्रकारची दगडफेक झाली आणि ज्या प्रकारचा लाठीचार्ज हा पोलिसांकडून करण्यात आला, त्यानंतर नक्कीच हे आंदोलन विक्राळ रूप झालं. ह्या आंदोलनाची दिशा अजून फोकस झाली आणि पूर्ण मराठा समाज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नावाखाली यांच्या मागे एकवटला आणि त्याचा उपयोग त्यांनी लोकसभेमध्ये करून दिला. लोकसभेमध्ये त्यांनी पूर्ण मराठा समाजाला आवाहन केलं की तुम्ही महाविकास आघाडी यांच्या पाठीशी उभे राहा. आणि पवार साहेबांना पण तेच पाहिजे होतं. मनोज जरांगे पाटील यांना आपले राजेश टोपे साहेब हे कशा प्रकारे सपोर्ट करत होते, हे सगळ्या गोष्टी आता उघडकीस आहेत. त्यामुळे आपल्याला ते काही परत त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. गोष्ट ही आहे की आता राजेश टोपे साहेब यांचा सुद्धा पराभव झालेला आहे. त्यामुळे कोणत्याही एका जातीला वेगळं करून जर तुम्ही बाकीच्या जाती दुखवत असाल तर याला काही अर्थ नाही. तुम्ही आरक्षण मागा, आरक्षणाची मागणी, आम्हा मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे हे आणि मिळालंच पाहिजे. आणि ते आरक्षण महाराष्ट्र सरकारने दिलं आहे, ते केंद्रामध्ये ते सुप्रीम कोर्टामध्ये कसं टिकवायचं याच्यावरती तुमचा फोकस असला पाहिजे. ना की आरक्षण दिलं त्यानंतर नवीन मुद्दे काढून आता मराठा आरक्षण झालं, आता तुम्ही मुस्लिम आरक्षणाच्या गोष्टी करता, कधी शेतकरी बनता, कधी काय बनता, कधी काय. एक माणूस सगळे काय असू शकत नाही हो. तुम्हाला ठरवावं लागेल, तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहे, तुम्ही मराठा समाजाचे नेते आहे, तुम्ही मुस्लिम समाजाचे नेते आहे, की तुम्ही अजून कोणते नेते आहे. आता कसं झालं तुमचं वर्जन योयासारखं झालं आहे, कुठेही घुसायचं. त्यामुळे कसं राहते, ना घरके ना घाटकी, ना घरके ना घाटका, दुश्मन अनाज का, अशा गोष्टी होण्याच्या मार्गावरती आहेत. तर छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल मी का बोलतोय, यांना मंत्रिपदाची का गरज आहे. आता हा व्यक्ती विषय नसून त्या व्यक्तीला मंत्रिपदाची गोष्ट करतोय जी संकटामध्ये तुमच्या पाठीमागे उभी होती. हो, देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला गेल्या 1.5 वर्षामध्ये ज्या प्रकारे टार्गेट करण्यात आलं, ज्या प्रकारे प्रत्येक गोष्ट महाराष्ट्रामध्ये काय चप्पल जरी सुरू झाली तर फडणवीस जिम्मेदार, त्यांनी राजीनामा द्यावा, त्यांनी हे करावं, ते करावं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्यात. महाराष्ट्राच्या राजकारणात काही जरी झालं ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसमुळे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मराठा, एकनाथ शिंदे मराठा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पण आरक्षण देत नाही किंवा आरक्षण देण्याची इच्छा नाही किंवा हा आमच्या समाजावर अत्याचार करतो असा कुणावर ठपका ठेवण्यात आला, तो आला देवेंद्र फडणवीसवर ठेवण्यात. का बरं? देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपमुख्यमंत्री होते ना. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते. त्यांच्याविरुद्ध बोलायला काय झालं होतं? त्यांच्याविरुद्ध नाही बोलतात का? ज्यांनी कधी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे विचार सुद्धा केला नाही, त्या पवार साहेबांविरुद्ध तुमच्या तोंडातून कधी ब्र पण निघला नाही. ही जनता पाहत असते आणि ह्या जनतेचंच फळ आहे की मनोज जरांगे पाटील साहेब तुम्ही एवढा विरोध केल्यानंतर सुद्धा ही महायुती परत जिंकली आहे.
गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळ यांना मी का म्हणतो की मंत्रिपद द्यावं? ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बोलणारा एक व्यक्ती सुद्धा नव्हता. देवेंद्र फडणवीस सुद्धा स्वतःच्या डिफेन्समध्ये बोलू शकत नव्हते, कारण की त्यांच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्दाचा अपशब्द करण्याचं काम मनोज जरांगे पाटील आणि त्यांची टोळी हे दिवस रात्र करत होती. मनोज जरांगे पाटील आणि महाविकास आघाडी यांनी ठरवलं होतं की या व्यक्तीला टार्गेट करायचं. उद्धव ठाकरेंची भाषा तुम्ही ऐकली असेल निवडणुकीच्या काळामध्ये, एक तर तू राहशील किंवा मी राहील, ही भाषा तुम्ही ऐकली असेल. त्या भाषेचा अर्थ काय होतो या लेवलपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण कधीच गेलं नव्हतं. पवार साहेबांवरती मी कधी कधी टीका करत असेल, माझी लायकी एवढी नाही की मी पवार साहेबांवरती टीका करू, पण पवार साहेबांनी या लेवलचं राजकारण कधी केलं नाही. नरेंद्र मोदी आज केंद्रामध्ये त्यांच्या अपोजिशनमध्ये आहेत, तरी पण नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद ठेवणं, नरेंद्र मोदीशी यांच्याशी कॉन्टॅक्ट बनवून ठेवणं आणि त्यांच्या चांगल्या योजना असेल त्याचं अपोजिशनमध्ये तुम्ही क्रिटिसाइज नक्कीच करा, पण त्यांच्या चांगल्या गोष्टींना सपोर्ट करणं आणि क्रिटिसाइज जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा त्याच्यामध्ये हातभार लावणे याचं काम शरद पवार साहेबांनी नेहमीच केलं आहे. हां, महाराष्ट्राच्या राजकारणात ते काय करतात काय नाही याच्यापूर्वी आपलं बोलून झालं आहे. पण छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसच्या मागे कुणी पण उभं राहायला तयार नव्हतं, त्यावेळेस हे दोन व्यक्ती ठाम उभे होते. महाराष्ट्राच्या राजकारणात मनोज जरांगे पाटील विरुद्ध बोलण्यासाठी एकही नेता तयार नव्हता. त्यावेळेस हा नेता मनोज जरांगे पाटील समोर उभा होता. गोपीचंद पडळकर असेल, छगन भुजबळ असेल, यांनी दाखवून दिलं. यांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसीना एक करण्याचं काम गोपीचंद पडळकर आणि समता परिषद थ्रू छगन भुजबळ यांनी केलं. मनोज जरांगेंनी खालच्या लेवलवरती जाऊन छगन भुजबळ यांना शिव्या देण्यात आल्या. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत मनोज जरांगे यांच्या येवल्या या मतदारसंघामध्ये जाऊन मनोज जरांगेला पाडा अशा प्रकारे टार्गेट करण्यात आलं आणि त्यांचं मतदान संख्या होती ती सुद्धा घटली. पण सांगायचं तात्पर्य मित्रांनो हे की तो माणूस झुकला नाही, तो माणूस बोलत राहिला, तो माणूस सपोर्ट करत राहिला आणि तो फडणवीस असेल यांच्या मागे उभा राहिला. ओबीसींना जागरूक करून आला की हे मनोज जरांगे पाटील जर जातीवाद करत असेल तर त्याचं उत्तर जातीवादानेच द्यावं लागेल. हे जर वोट जिहादच्या गोष्टी करत असेल तर धर्मयुद्ध त्याच्या विरुद्ध छेडावंच लागेल. ह्या गोष्टी बीजेपीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांनी विसरू नये. ज्यावेळेस तुमच्या मागे उभं राहण्यासाठी कुणी तयार नव्हतं, ज्यावेळेस तुमच्यासारखे नेते अजितदादा पवार असेल, एकनाथ शिंदे असेल किंवा कोणताही महाराष्ट्रातला मोठा नेता असेल, तो मराठा नेता का होईना किंवा बाकी जातीचा, जो मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध सोडा मनोज जरांगे नाव सुद्धा घेण्यासाठी घाबरत होता, त्यावेळेस त्या मनोज जरांगे पाटील यांच्या समोर छाती ठोकून उभा राहणारा एक माणूस महाराष्ट्रात होता, तो म्हणजे छगन भुजबळ आणि तो म्हणजे गोपीचंद पडळकर. आणि ह्या व्यक्तींना या वेळेस जर आली आणि तुम्ही जर मंत्रिपद देत नसाल आणि त्यांचा योग्य सन्मान करत नसाल तर ही गोष्ट चुकीची आहे. ही मान्य करू शकतो की गोपीचंद पडळकर यांना तुम्ही 2.5 वर्षांनी मंत्रिपद देसाल किंवा शेवटचे 6 महिने मंत्रिपद देसाल, त्यांची ही पहिली टर्म आहे. पण पॉलिटिक्सच्या राजकारणाच्या शेवटच्या टप्प्यावर आज छगन भुजबळ जाऊन पोहोचलेत. 5 वर्षानंतर त्यांचं राजकारण किती ॲक्टिव्ह राहील हे कुणाला माहिती नाही. त्यामुळे छगन भुजबळ यांना हा योग्य सन्मान मिळाला पाहिजे आणि छगन भुजबळने ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध आवाज उठवला आणि मनोज जरांगे पाटील समोर छाती ठोकून उभे राहिले, त्याच्यावरून लक्षात येतं की हा व्यक्ती होता म्हणून आज तुम्ही ह्या लेवलपर्यंत आहे. याचा अर्थ मी हे नाही म्हणत आहे की फक्त छगन भुजबळ यांनी विधानसभा महायुतीला जिंकून दिली नाही, पण जी प्रवृत्ती तुमच्या विरुद्ध लढत होती त्या प्रवृत्तीला तसं उत्तर देण्याचं काम हे भुजबळांनी केलं. तुमचं मत यावर काय हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.